नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि रंजक असा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सारंग आणि सावली पुन्हा एकदा समोरासमोर येऊन मोठ्या सत्याचा उलगडा होताना आणि विठोबा आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात पुन्हा आता सावलीला न्याय देताना आपण पाहणार आहोत. चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सावली ही रतनकडे आता अबीरला आणायला जात असताना व्यंकटेश आता सावलीला अडवतो आणि म्हणतो की सावली, अगं तो राक्षस आहे, तिकडे जाऊन तुझा काही उपयोग होणार नाही. तर सावली म्हणते की व्यंकटेशजी, तुम्ही काही काळजी करू नका, विठोबा कायम माझ्या पाठीशी आत्तापर्यंत उभा राहिलेला आहे आणि विठोबा कायम मला तो मदत करत आला आहे, तेव्हा तुम्ही काही काळजीच करू नका आणि माझा विठोबा माझ्या अबीरला आणि मला नक्कीच सुखरूप ठेवेल, असे आता सावली व्यंकटेशला सांगते. व्यंकटेश म्हणतो की सावली, तू ऐकणार नाहीये, एक नंबरची तू हट्टी आहे, चल मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. सावली म्हणते की नको, तुम्ही कशाला उगाच त्रास घेता. सावली म्हणते की अगोदरच त्याने तुमचा अपमान केलाय, आता पुन्हा माझ्यामुळे मी तुमचा अपमान नाही होऊ शकत आणि माझा विठोबा माझ्या पाठीशी आहे, असे म्हणत आता सावली एकटीच आता रतनकडे जाते. इकडे आता अबीर हा सारंगच्या कडेवर बसून आता थोडासा त्या रतनच्या माणसापासून बाजूला येतो आणि म्हणतो की मी तुमच्या कडेवर बसलो नसतो ना, तर त्या रतनच्या माणसांनी न तुम्हाला इकडे येऊ दिलं नसतं. आता उतरवा आम्हाला खाली आणि चला रतनकडे. आणि इकडे आता घराच्या दुसऱ्या मजल्यावरती रतन त्याच्या मित्रासोबत लग्नाची तयारी करून गप्पा मारत उभा असतो. तर तेवढ्यात आता अबीर त्याला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की ओ रतन शेठ. तर आता रतन म्हणतो, का रे आब्या, काय झालं. तर आता अबीर म्हणतो की तुमच्याकडे कुणीतरी पाहुणे आले. रतन आता सारंगला बघतो आणि लगेच आता रतन म्हणतो की कोणत्या गावचे पाहुणे, कुठून आले तुम्ही. आणि आता सारंग त्याला हात करत म्हणतो, ये तू खाली ये, तुला सांगतो. तर आता रतन घाबरतो आणि ते ऐकून आता रतन म्हणतो, या सगळ्या अख्ख्या बेळ गावात मला रतन शेठ म्हणतात आणि तू तर मला पहिल्यांदाच आरेतुरीवर आलाय. रतन शेठ म्हणतो की तुझ्या बाबांनी माझ्याकडून काही कर्ज वगैरे घेतलं होतं का. तर सारंग हसतच म्हणतो, नाही नाही, कर्ज वगैरे माझ्या बाबांनी नव्हतं घेतलं तुझ्याकडून. आणि सारंग म्हणतो की जरा हिशोब चुकता करायला आलोय, ये जरा खाली ये. रतन म्हणतो, कुठला हिशोब. तर सारंग म्हणतो, खाली ये ना, मग सांगतो. आणि आता इकडे बेळगावच्या त्या चौकातून सावली सुद्धा रस्त्याने आता रतनच्या घराकडे येऊ लागते. आणि आता रतन सारंग समोर येताच आता सारंग म्हणतो की रतन, तू काय डोक्यावर पडलायस का. अरे एकदा तुझं लग्न झालंय आणि तुझी बायको जिवंत असताना तू डिवोर्सही दिला नाही आणि लगेच दुसरं लग्न करायला निघाला. ती ऐकताच रतन घाबरतो आणि सारंग म्हणतो की दुसरं लग्न पहिली बायको असताना करणं कायद्याने गुन्हा आहे, माहिती ना. रतन म्हणतो, कुठलं लग्न, कोणाचं लग्न, माझं कोणतं लग्न बिग्न झालेलं नाहीये. आणि रतन म्हणतो की चल निघ, हवा वगैरे येऊ दे मला. तर आता खांद्यावरती सारंग रतनच्या हात ठेवतो आणि म्हणतो की तुला सगळं कळेल, थांब. आणि सारंग म्हणतो की तुला सगळं आठवेल रतन, थांब. आणि सारंग आता नवऱ्या मुली समोर येतो आणि म्हणतो की तुम्ही नवरी मुलगी ना. तर ती लेडीज म्हणते, हो. तुमचे आईवडील कुठे, असे सारंग तिला बोलतो. आणि लगेच आता ती मुलगी तिच्या बाबांना आप्पा म्हणून हाक मारते. तर लगेच सारंग त्यांना नमस्कार करतो आणि लगेच आता सारंग म्हणतो, त्या रतन शेठचं अगोदरच लग्न झालं हे माहिती आहे का तुम्हाला. ती ऐकून आता सगळेजण टचाकतात. नवऱ्या मुलीच्या बापाला तर मोठा धक्काच बसतो. आणि तोपर्यंत इकडे बँड वाजावाले आता लग्न लावण्यासाठी बँड वाजत आता रस्त्याने येत असतात आणि बायका आता कलश घेऊन डोक्यावरती आता रतनच्या लग्नाची तयारी करत रस्त्याने येऊ लागतात. आणि तोपर्यंत सगळी वराडी मंडळी सुद्धा रस्त्याने चालत येत असतात. तर त्याच रस्त्याने आता सावली त्यांच्यामध्ये येऊ लागते. आणि इकडे आता रतन नवऱ्या मुलीच्या वडिलांना म्हणतो की माझ्या शत्रूंनी ना याला पाठवलंय, मी अजून कुवाराच आहे. आणि लगेच आता सारंग हसतच म्हणतो की कुवारा. आणि लगेच आता सुशीलाला वहिनी अशी हाक मारत आता गाडीत बसलेल्या सुशीलाला आता सारंग बोलावतो. सुशीला तो आवाज ऐकून आता म्हणते की ओवी चल. आणि लगेच आता सुशीला तिकडे येऊ लागताच रतन सुशीलाला बघतो आणि विचार करतो, अरे देवा, ही कशी इथे आता कोलमडली. आणि आता सुशीला रतन समोर येत म्हणते की ओळखलाच का मला, का 1.5 वर्षात माझा चेहरासुद्धा विसरला. तर रतन तिच्याकडे बघत म्हणतो, नाही नाही. आणि हसतच हात जोडत रतन म्हणतो, तुम्हाला मी नाही ओळखलं. आणि रतन म्हणतो की विसरायला अगोदर ओळख पडावी लागते ना. आणि आता रतन म्हणतो की ताई, तुझ्याबरोबर माझं लग्न वगैरे कधीच झालेलं नाही, ओळखच नाही आहे आपलं. तर सुशीला म्हणते, मला तू ताई म्हणतोस.
सुशीला म्हणते ठीक आहे, तू मला नाही ओळखत ना? तर रतन म्हणतो नाही. तर कागद दाखवत सुशीला म्हणते की हे कागद तुला ओळख करून देतील. आणि सुशीला म्हणते हे माझ्या आणि रतनच्या लग्नाचे पुरावे आहेत. तर आता सगळेजण डचकतात आणि लगेच रतन ते कागदाचे पेपर्स आपल्या हातात घेऊन टाराटारा त्याचे तुकडे करून टाकतो आणि म्हणतो तुझे हे रद्दीचे पेपर माझं काहीच वाकडं करू शकत नाही. आता सुशीला डचकते. आता रतन म्हणतो की गप गुमानं इथून मान खाली घालून निघून जायचं, नाही तर लई डेंजर होईल. आणि आता रतन तसे बोलताच आता इकडे ओवी आबिरला म्हणते की अरे बापरे, या छोट्याने तर आता खूप मोठी चूक करून घेतली तुझ्या मालकाने. आता स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आणि आता इकडे रतनच्या त्या रस्त्याने सावली आता रतनकडे येत असते. आणि इकडे आता ओवी आता त्या आबिरला म्हणते की चल आपण तिकडे खुर्चीवर जाऊन बसू. तर आता आबिर म्हणतो की इथे काय चाललंय आणि तू काय खुर्चीवर बसायच्या गोष्टी करतेस? आणि ओवी त्याला म्हणते की आबिर तू आत्ताचं बघू नको, फ्युचर बघ आता. ओवी म्हणते मला भूक लागली, तुझ्याकडे काही खायला आहे का? तर आबिर म्हणतो लग्नाचा लाडू चिवडा चालेल का? ओवी म्हणते चालेल ना. आणि आबिर म्हणतो चल मी तुला घेऊन येतो, तोपर्यंत तू खुर्चीवर बस. तर ओवी खुर्चीवर बसते. आता इकडे सारंग रतनला म्हणतो की रतन मी तुला मुद्द्याचंच बोलतो, जर तुला दुसरं लग्न करायचं असेल तर तू वहिनीकडून जे दागिने घेतले, पैसे घेतले ना, ते सगळे व्याजासकट परत कर. आणि त्यानंतर तू रितसर डिवोर्स घेऊन तुला लग्न करायचं तर कर, असे सारंग बोलतो. आणि जर तुला पहिली बायकोसोबत राहायचं असेल आता हे जे काही चालू आहे ते ताबडतोब थांबव, असे सारंग रतनला सांगतो. रतन म्हणतो की तुला किती वेळा सांगू, या बाईला मी अजिबात ओळखत नाहीये. रतन म्हणतो मी तुला ओळखत नाही, हिला ओळखत नाही, कसला संसार आणि काय बोलतोस तू? आता मुलीचे आईवडील म्हणतात की रतनराव हे सगळं काय आहे आणि ही मुलगी कोण आहे? आणि मुलीचे वडील म्हणतात नक्की तुम्ही आमच्यापासून काय लपवताय? आणि रतन म्हणतो फक्त पैसे उकळवण्यासाठी अशा बायका पुढे येतात. आणि इकडे आता तेवढ्यात ते रतनचे 7 ते 8 गुंड आता सारंगच्या समोर येऊन उभा राहतात. तर आबिर म्हणतो की कोण आहे हा माणूस? मागाशी शिडीवरून पडताना त्याने मला वाचवलं. तर लगेच ओवी म्हणते की तो माझा बाबा आहे. आणि लगेच आबिर म्हणतो की मग ती तुझी आई आहे का? तर ओवी म्हणते नाही, ती माझी सुशीला काकू आहे. आणि ओवी म्हणते की तो समोर उभा आहे ना, तो तिचा नवरा आहे, व्हिलन. आबिर म्हणतो मग तो दुसरं लग्न कसं करतोय? आणि ओवी म्हणते की आता माझा बाबा त्याला लग्नाचा आहेर कसा देतो ना ते बघ तू. आणि आबिर म्हणतो की ती तुझ्या बाबांना सांग त्याच्याशी पंगा घेऊ नको, त्याने मलासुद्धा किडनॅप केलं असतं. आबिर म्हणतो की तो रतन खूप डेंजर माणूस आहे, तुझे बाबा एकटेच आहे आणि रतनकडे 10-12 माणसे आहेत. ओवी म्हणते माझा बाबा किती डेंजर आहे तुला अजून माहीतच नाही, कळन आता तुला. सारंग रतनला म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतो, माफी माग आणि विषय संपव. आता रतन म्हणतो की आज माझं लग्न आहे तेव्हा मी तुला हात नाही लावणार, पण माझी माणसे आहेत ना. रतन त्याच्या माणसाला आता सारंगला उचलायला सांगतो. आता इकडे आबिर म्हणतो की आता ते गुंड आले तुझ्या बाबाला मारायला. ओवी म्हणते माझ्या बाबाला काही होत नाही, तो तर सुपर हिरो आहे. आणि लगेच आता रतनचा एक गुंड सारंगला धरण्यासाठी पुढे येताच आता सारंग कुत्र्यासारखी त्याची धुलाई करतो. तर दुसरा गुंड येतो आणि एकेका गुंडांना बदलत आता सारंग आता त्या सगळ्यांना मारत असतो. आणि सारंगचा तो अवतार, रुद्रावतार बघून आता रतन सगळे घाबरतात. तर इकडे आबिरसुद्धा अवाक होतो. आणि सारंग आता एकेका गुंडांना यमाचा दरवाजा दाखवतो. ते बघून सगळेजण अवाक होतात. आणि सगळ्या गुंडांना मारल्यानंतर आता रतन म्हणतो की आता मला माझा उपवास सोडावा लागतो. आणि आता इकडे मारण्यासाठी रतन आता हात आणि बोटे मोडून आता सारंग समोर येताच आता सारंग त्याच्या दोन्ही कानावरती मारतो. तर लगेच आता त्याला चक्कर येऊ लागते. आबिर म्हणतो की बघ त्याला चक्कर येऊन बुंगायला लागलाय तो. आणि त्यानंतर आता रतनच्या अंगावरचं कपडा म्हणजे ते कापड काढून त्याच्या गळ्याला लावून आता त्या गळ्याचा कापडाचा दोर करून सारंग आता रतनला बदलतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो माझा तर एक फटकाच तुला पुरेसा झाला आहे, देऊ का अजून? तर रतन म्हणतो नको, बस झालं, मला माफ करा. तर सारंग म्हणतो 3 वर्ष तू या बाईला त्रास दिला, 3 वर्ष व्याजासकट भरपाई करायची. तर रतन म्हणतो देतो. आणि लगेच आता रतन म्हणतो की सुशीला ताईचे दागिने ऐवज व्याजासकट देतो. रतन म्हणतो की फक्त मला सोडा. आणि लगेच आता रतन म्हणतो की हे काही दागिने घेऊन येतो. सारंग म्हणतो की तुम्ही नका जाऊ, दुसऱ्याला सांगा. तर त्या पडलेल्या गुंडाला रतन म्हणतो ये उठ, जा ती दागिने घेऊन ये. आणि लगेच आता आबिर ओवी सोबत तिथे येतो आणि रतनकडे बघत म्हणतो की रतन शेठ तुमची तर हवाच टाईट झाली आणि कानाला तर एकदमच लाल झालेत वाटतं. तर रतन आता हात जोडतो. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा
या लहान मुलाला सुद्धा यांनी किडनॅप केलं. तर सारंग आता रतनकडे बघतो. सारंग म्हणतो की लहान मुलांना पण सोडत नाही का रतन? तर रतन म्हणतो ये आब्या जा की रे घरी. आबिर म्हणतो की मी एकटा नाही जाणार, माझी आई मला न्यायला येईन, मी तिच्यासोबतच जात असतो. आता इकडे मोनिका ही सारंगला व्हिडिओ कॉल लावण्याचा प्रयत्न करत असते. तर तेवढ्यात पाठीमागून राजकुमार तिथे येतो आणि म्हणतो काय करतेस, कोणाला फोन लावतेस एवढी? मोनिका म्हणते की सारंगला फोन करते आणि आपल्याला काय करायचं माहिती आहे ना. राजकुमार म्हणतो जाऊ दे ना, तो फोन उचलत नाही तर त्याला कशाला व्हॅल्युएशन द्यायचं. तर मोनिका म्हणते तुला राजकारण कळतच नाही आहे. मोनिका म्हणते की जर आपल्याला एखाद्या शत्रूला संपवायचं असेल तर तो कुणासोबत काय करतो हे आपल्याला कळायला हवं. आणि तेवढ्यात आता सारंगला मोनिकाचा फोन येताच आता सारंग बाजूला जातो आणि म्हणतो की बोल. तर मोनिका म्हणते की अरे तू न विचारता गेला सारंग, आणि घरात राजकुमारसुद्धा विचारत होता ओई नाही ना, तर खूप एकटं एकटं वाटतं म्हणून. मोनिका म्हणते की आम्ही तिला खूप मिस करतोय. आणि लगेच आता मोनिका म्हणते की मला तिच्याशी बोलायचे, कुठेही द्या बरं तिला. तर सारंग म्हणतो ओवी ये इकडे. आणि लगेच आता ओवी फोन घेत मोनिका म्हणते की हॅपी बड्डे बेबी. अगं काय करतेस तू? काल तुझं बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही करू नाही शकलो. मोनिका म्हणते की पण आज मी तुझ्यासाठी केक आणलाय बरं का. आणि लगेच ओवी म्हणते थँक्यू काकू, बाबा सांगतील कधी यायचं ते. आणि ओवी तो फोन सारंगकडे देते आणि सारंग म्हणतो की निघतोच वहिनी आम्ही, आमचं काम संपलंय, रात्रीपर्यंत येऊ. मोनिका म्हणते सारंग काळजी घे बरं का आणि सावकाशी. आणि मोनिका फोन ठेवताच आता मोनिका राजकुमारला म्हणते की ऐकलं का, रात्री तो घरी येतोय आणि आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. आणि इकडे आता सारंग हा मोबाईल ठेवता क्षणी त्या ठिकाणी सावली तिथे येते आणि सारंगची नजर सावलीकडे जाते. सावलीला बघताच आता सारंगला सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि एकटक नजरेने सावलीकडे बघत आता सारंग डचकतो. सारंगला मोठा धक्का बसतो आणि सावली बेळगावात कशी, हे सत्य आता सारंगच्या आलेलं असतं ते समोर. आता मात्र इकडे सारंग सावलीला बघतो, पण सावली मात्र तिथे येताच तिथे आता सारंगने रतनसोबत त्या गुंडांची आता धुलाई केलेली असते. आणि तेवढ्यात आबीर आता सावली तिथे येताच म्हणतो की आई. आणि लगेच आता सावली म्हणते की आबीर तू ठीक आहेस ना? तर आबीर म्हणतो हो अगं, इथे एक सुपर हिरो आला आणि त्याने रतन शेठच्या सगळ्या गुंडांना कुत्र्यासारखी धुलाई करून मारलं आणि मलासुद्धा जायचं सांगितलं आणि खरंच तो सुपर हिरो आहे. तर तेवढ्यात आता सावली म्हणते कोण आहे, कुठे गेले ते? तर आबीर म्हणतो की इथेच कुठेतरी असतील. तर आता सावली म्हणते की चल. आणि लगेच आता सावली आबीरला घेऊन पटकन आता तिच्या घरी जाऊ लागते. तर आता इकडे सारंगने सावलीला बघितलेलं असतं आणि सावली आता आबीरला घेऊन डायरेक्टली शेजारच्या विठोबाच्या देवळात जाते. तर सारंग आता ओवीला घेऊन सावलीचा पाठलाग करत तिथे येतो आणि त्याच वेळेस आता तिथे विठोबाच्या मंदिरात येता क्षणी आता पुन्हा आबीर सारंगला दिसतो. तर आता आबीर सारंगला म्हणतो की सुपर हिरो तुम्ही इथे सुद्धा. तर लगेच आता सारंग म्हणतो खरा हिरो तर तू आहे. आणि सारंग त्याला गॉगल देताच आता तो त्याच्या डोळ्यावर गॉगल चढवतो आणि लगेच आता इकडे ओवीसुद्धा त्या देवळात आलेली असते आणि ओवी आता विठोबाच्या त्या देवळात जाता सावली आता ओवीला दिसते. तर सावली आता ओवीला विठोबाची मूर्ती देते आणि इकडे आता ओवी ती विठोबाची मूर्ती घेऊन आता सारंगकडे येते. तर इकडे आबीर आता सारंगला म्हणतो की ते बघा माझी आई तिकडे आहे चला. आणि लगेच आता सारंग आबीर दोघीही आता समोर येताच आता समोर असते ती सावली. सगळ्यात मोठ्या सत्याचा आता सारंगला दुसऱ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि ते म्हणजे आबीर हा सावलीचा मुलगा आहे आणि सावलीला मुलगा झाला आणि सावलीने लग्न केलं की काय, हे तिसरे सत्य सारंग समोर आलेले असते. आणि स्वतः सारंग आणि सावली आता समोरासमोर असताना इकडे सारंगच्या समोर सुद्धा आता ओवी उभी असते. तर ओवीला बघून आता सावलीला धक्का बसतो आणि सारंगने सुद्धा दुसरं लग्न केलं की काय आणि ओवीसुद्धा सारंगची मुलगी आहे हे सत्य आता सावलीसमोर येऊन सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो. तर आता सारंग आणि सावली एकमेकांचा गैरसमज दूर करत आता आबीर हा सारंगचाच मुलगा असल्याचे सत्य सावली कशी सारंग समोर आणते. आणि घटस्फोटाचे पेपर्स हे मी दिले नव्हते, तर राजकुमारला सगळं काही मी सांगितलं होतं हे सत्य आता सावली सारंगला सांगून सगळ्या सत्याचा उलगडा होताच आता सारंग राजकुमारचा कसा बँड वाजवतो आणि मोनिका आणि राजकुमारचे कटकार असताना आता सारंग समोर आणून आता सावलीला सारंग पुन्हा कसे पुण्याला घेऊन येतो. प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक
करा, सबस्क्राईब करा.